उपस्थित असणाऱ्या सर्व लोकनाट्य रसिकांचं आमचं तमाशा मंडळ अत्यंत मनपूर्वक स्वागत करीत आहे। उपस्थित लोकनाट्य रसिक आपल्यासमोर चालू आहे तमाशा सम्राट तुकाराम खेडकर यांचे चिरंजीव कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर व अभिनय सम्राज्ञी कांताबाई सातारकर या लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम। या यात्रा उत्सवाची शोभा वाढवण्याच्या निमित्तानं आमचं लोकनाट्य तमाशा मंडळ या ठिकाणी सादर करण्यात आलं आणि आपण तमाशा रसिकांनी या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित राहून लोकनाट्य तमाशा मंडळाला आणि यात्रेला जी शोभा आणली त्याबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांचं आमचं तमाशा मंडळ अत्यंत आभारी आहे। आतापर्यंत रसिकांच्या सेवेची सादर करण्यात आलेली पारंपरिक गणगवळण आपण शांततेने ऐकली। या व्यक्तीने यानंतर आम्ही आपल्या सेवेची सादर करीत आहोत आपली आवड आणि त्या आपली आवडमुळे आपल्या आवडीनिवडीची गाणी या ठिकाणी सादर केली जाते। लावण्या बजावण्या थोडासा विनोद या ठिकाणी सादर केला जाईल। आतापर्यंत जसं शांततेचं सहकार्य केलं या पद्धतीने पुढच्याही कार्यक्रमाला करा। गाणी चालू असताना कुणी उठून नाचू नका, कारण एखादा प्रेक्षक नाचायला लागला तर पाठीमागच्या प्रेक्षकांना दिसत नाही आणि गोंधळ निर्माण होतो। तर मेहरबानी करून आतापर्यंतची शांतता राखली, प्रेम दिलं असं इथून पुढच्याही कार्यक्रमाला द्या अशी आग्रहाची नम्रतेची विनंती करू इथून पुढचा कार्यक्रम आपल्या सेवेशी सादर करीत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। राम 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 उभा राहिल्यामुळे बाकीच्या जाण्याला गोंधळ होतोय, तर मेहरबानी करून खाली बसा। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने
शेवटी मी तिचा माझ्या बायकोला गेलो तिच्या काय हात टाकला तिला म्हणलं सुजाता तिकडे मला कुठं सुचवायला लागला भावनेच्या म्हणलं सुजाता आपल्या लग्नाची पहिली रात्र तर म्हणलं पोराची तयारी करू माझ्या ही स्टेटीला बरोबर आहे बायको मला होती तुमचं माझं लग्न झाली गोष्ट बरोबर आहे पण माझ्यापासून तुम्हाला बोलवा माझी बायको शिजवले तिच्या समजते काय स्वतः पाणी उतरली गेली पालती घरी आज तुला काय झालं आता तू म्हणणार मग माझ्या तोंडात काही केलं गेलं काय मला राग आला मला बोलायचं काय राग आला तर पाहिजे मस्त काही तिला म्हणजे आपण लाख रुपये खर्च नाही केला तुझ्यापासून बरोबर होणार नाही याचं कारण काय त्यानेच बाजू मला अजून म्हणली बरोबर मी बाई नाही मी हिजर आहे तुला बाईचा हिजरीतला फरक कळत नाही रे पोरगी बघा गेलो त्या टायमिंगला नाही गेली तुझ्या तोंडावर कसं झालं आता हे दिसलं ना तिकडे त्या पाया पडतो माझ्या सगळं बोलू नको तुझ्या त्या हिजऱ्या बाई मला मार नाही म्हणायचं काय लोक ठेवून मी थांबतो ना आपलं सगळ्या पाणी उठलो आंघोळ वगैरे केली बाजारात गेलो भाजीपाला वगैरे खरेदी केला आपल्या घरात प्लॅन झाले त्यांना चॉकलेट कॅडबरी घ्या चॉकलेट कॅडबरी घेतली आणि निघालो घराकडे आता तुझं घर माझं घर गेले लांब लांब आहे का शेजारी चिटकून चिटकून एवढं चिटकून तुझं जेवण करत टाकला मी जर म्हटलो तरी ताटा पडलो घरी एवढं जवळ नाही चिटकून चिट नाही एवढं नाही मग तुझं पोरग मार्ग पिंट्या तिने मला बघितलं ते आलं परत माझ्याकडे गणेश मामा चॉकलेट दे तुला आता करायचं पोरग काय आणि आपलं काय आपलं कसं तुला पोरगीच नाही राव आणि याच्यात पुढे पोरगी सांगतो ना समजा तू जर माझ्याकडे आला मी कसं म्हणणार कसं रवी ते आपलं ब्रेक ते आपली मोटरसायकल ते आपलं वावर तसं ते आपलं पोरग काय पोरगी ते आपलं ब्रेक ते आपली मोटरसायकल ते आपलं वावर ते आपलं पोरग हा आपला बाप आपला बाप नाही वाटून नाही तुलाच राहू दे मग मी आपला पिशा जाता त्याला चॉकलेट खायला तुझं पोरग लागलं चॉकलेट खायला आज तुझ्या पोराकडे माझं लक्ष गेलं नाका दुसरे मोड आले खाली बोंगळत होतं मग मी त्याला एवढं विचारलं काय काय मिळत्या आई चड्डी नाही घातली काय चुकलं माझं सांग मी एवढंच विचारलं काय मिळत्या आई चड्डी नाही घातली तुझी बाई पाणी पडत आहे मला कशी म्हणती मी चड्डी घातली होती त्याच्या बाबा कुठं मी ते लगेच काढून घेतली याच्यापुढे मार मी खाल्लाय माझं काय चुकलं ना याला धरून मला सांग पोरगं घालत होतं त्या चड्डी पण घातली
महिलांकडे बघण्याची समाजाची मानसिकता बदलायला हवी हे सत्य आणि हा ज्वलंत प्रश्न आम्ही आपल्या समोर मांडत आहोत. रात्रीचे 1:30 वाजण्याची वेळ. मेडिकल सेमिनार कोलकाता मेडिकल कॉलेज येथील हा असतो दुर्दैवी प्रसंग. दुपारची जेवणाची सुट्टी बदलापूर माध्यमिक विद्यालय बदलापूर येथील हा असतो माणुसकीला पाहिला भासणारा दुर्दैवी प्रसंग.
अजून